नमस्कार, मी कांचन सावंत आपल्या कांची स्टॉकमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या आपल्या या 5व्या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते, कारण आत्तापर्यंत त्यांनी माझ्या 4 व्हिडिओंना शेअर केलेलं आहे, सबस्क्राईब केलेलं आहे आणि लाईक केलेलं आहे. आज ह्या सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊनच मी 5व्या व्हिडिओला सुरुवात करते आहे. हा व्हिडिओ आपण करणार आहोत तो म्हणजे 10 ते 19 वयोगटातल्या मुलांच्या शारीरिक बदलांविषयीच बोलणार आहोत. गेली 4 व्हिडिओमध्ये मी सतत हे शारीरिक बदल सांगत आहे. तर याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल मुलांना आणि मुलांच्या पालकांना सुद्धा की हा विषय मोकळेपणाने बोललं तर ह्याच्यात गैर असं काहीच नाही. हा यांचा मनाचा मोकळेपणा निर्माण करण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच दोघांनाही उपयुक्त ठरेल यात माझा मोठा आत्मविश्वास वाटतो. तर ह्या सर्वाचा मी आधार घेऊनच आजच्या 5व्या व्हिडिओला सुरुवात करते. या व्हिडिओमध्ये मी एक विषय मांडणार आहे, तो म्हणजे शारीरिक संबंधाविषयी. जेव्हा मुलगा मुलगी 10 ते 19 वयोगटामध्ये जातात तेव्हा त्यांच्यात शारीरिक बदल होतात, हे तर आपल्या सगळ्यांच्या आता पचनी पडलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण मुलांच्या बाबतीत आत्तापर्यंत चर्चा करतोय. तर त्याच्यातला असं मी मागे म्हटलं होतं तुम्हाला की मुलांच्या लघवीच्या जागेतनं पुरुष जननेंद्रियामधून पांढरा चिकट पदार्थ बाहेर पडतो, ज्याला आपण शास्त्रीय भाषेत वीर्य असं म्हणतो. तर ह्या वीर्य जेव्हा बाहेर पडतं तर त्याची स्वच्छतासुद्धा आपण ठेवली गेली पाहिजे, त्या जागेची स्वच्छता ठेवली गेली पाहिजे. नाहीतर आपल्या त्या जागेवरती स्किन डिसीज होण्याची शक्यता असते, खाज येण्याची शक्यता असते, पुरळ येण्याची शक्यता असते. आणि हे होऊ नये आपण काय काळजी घ्यायची हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. त्यातला एक मुद्दा आणखीन एक असा सांगावासा वाटतो की हे जे पुरुष जननेंद्रिय आहे ह्याच्यामध्ये आतील भागामध्ये 2 नलिका असतात. एक नलिका असते ती त्याच्यामधनं लघवी पास आउट होत असते आणि दुसरी नलिका असते त्याच्यातून वीर्य पास आउट म्हणजे बाहेर फेकलं जात असतं. जेव्हा आपण लघवी करत असतो तेव्हा जी वीर्य पास आउट होण्याची नलिका असते, ट्यूब असते, त्याच्यावरती झडप येते आणि मुलांच्या शरीरातनं लघवी ही बाहेर पडते. पण जेव्हा वीर्य बाहेर पडण्याची वेळ येते त्यावेळेस लघवीच्या ट्यूबवरती झडप येऊन म्हणजे कवर येऊन ते वीर्य हे बाहेर पडत असतं. तर हे अशी प्रक्रिया वीर्य आणि लघवी पासआउट होत असताना पुरुष जननेंद्रियामार्फत होत असते. आणि त्याच्यामध्ये काय होतं की आपला जे पुरुष जननेंद्रियाचा पुढचा टोकाचा भाग असतो तिथली त्वचा ही फार पातळ असते, आवरण फार पातळ असतं. त्याच्यामुळे मी इथे मुलांना सांगू इच्छिते की तुम्ही जेव्हा आंघोळ करता तेव्हा ती नाजूक पातळ आवरण असलेली त्वचा ती हळूच हाताने मागे घेऊन तिथली पाण्याने ती जागा स्वच्छ करायची, म्हणजे तिथे जंतू संसर्ग होण्याची शक्यता राहत नाही आणि तिथे स्किन डिसीज होत नाही. तर हे एक मला सांगावं असं वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचाच आधार घेऊन मी असं म्हणते की जेव्हा 10 ते 19 वयोगटातल्या मुलांच्यामधून शारीरिक बदल होत असतात तर त्यातलं महत्त्वाचं म्हणजे ह्या वयोगटातल्या मुलांना आणि मुलींना दोघांच्याबद्दल मी बोलते, पण आत्ता सध्या आपण मुलांच्या बाबतीत बोलतोय म्हणून मी म्हणते की मुलांना शारीरिक संबंध ठेवावेसे वाटतात. शारीरिक संबंध म्हणजे काय हा शब्द जरी आपण काढला तरी समाजामध्ये अक्षरशः डोळे वटारले जातात की नाही हे काय विचित्र सांगतायत का. पण अलीकडचा जर तुम्ही जमाना बघितला किंवा अलीकडचं जर जग बघितलं तर ह्याच्यामध्ये तुमच्याकडे आज मोबाईल आहे, इंटरनेट आहे. तुम्ही बसल्या जागी कुठल्याही वेळी कुठल्याही क्षणी कुठलीही माहिती तुम्ही बघू शकता, ऐकू शकता. आणि त्याच्यामध्ये आता आणखीन मोकळेपणा यायला लागलेला आहे असं मला इथे वाटतं. तर ही जी माहिती आहे ही मुलांना काही मिळू शकतेच ह्या माध्यमातनं, पण जर ती योग्यरित्या मिळाली तर त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता नसते. तर
तर मी असं म्हणते की ही जी मुलं आहेत साधारणपणे 14-15 वर्षाच्या मुलांसाठी हा खास करून मी व्हिडिओ बनवलेला आहे की जेव्हा 14-15 वर्षाच्या नंतर साहजिकच मुलांना या वयामध्ये शारीरिक संबंध ठेवावेसे वाटतात आणि शारीरिक संबंध म्हणजे काय हा प्रश्न जेव्हा मला पालकांकडनं येतो चर्चेमध्ये किंवा मुलांच्या लेक्चर्समधनं येतो तेव्हा त्यांना माहिती नसतं शारीरिक संबंध म्हणजे काय. काही काही वेळेस कॉलेजेसमध्ये मुलांनी अनुभवसुद्धा घेतलेले असतात पण त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्यांच्या हातून बऱ्याच चुका घडलेल्या आहेत आणि असे बरेच मला अनुभव आजपर्यंत आलेले आहेत आणि त्यांचं काय काय वेळेस आयुष्यसुद्धा हे उद्ध्वस्त झालेलं मी पाहिलेलं आहे. हे असं मी का म्हणते इथे कारण ह्या वयोगटामध्ये शारीरिक संबंध ठेवायला मुलांना आवडतं. ह्याच्यामागे एकच महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या वयात मुलींना एकमेकांविषयी आकर्षण वाटत असतं. ही आकर्षणाची भावना त्यांच्यात निर्माण होत असल्यामुळे ते एकमेकांबद्दल आकर्षले जात असतात आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांना मैत्री करावीशी वाटते. मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होत असतं आणि ह्या मैत्रीला आणि प्रेमाला काही आधार नसतो आणि म्हणजे पिक्चरमध्ये जसं दाखवतात तसंच ते आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये अनुभवायला लागतात. अस्तित्व आणि रियालिटीमध्ये त्यांना काय माहिती पाहिजे म्हणजे आता ह्या वयोगटामध्ये मैत्री प्रेम मुलांना करावंसं वाटतं आणि ह्यालाच मैत्रीलाच मुलं प्रेम समजतात आणि ह्यालाच आकर्षणाची भावना असं म्हणतात. तर इथे मुलांना शारीरिक संबंध ठेवावेसे वाटतात आणि मुलं ठेवतातही. कॉलेज लेवलला तर काही काही मुलं म्हणतात की नाही आमचे संबंध बाहेर मुलींशी आलेले आहेत. तर जेव्हा दोन व्यक्तींमध्ये शरीर संबंध येतात तेव्हा त्या प्रक्रियेला शारीरिक संबंध असं संबोधलं जातं. तर मी इथे मुलांना सांगते की जसं आपण अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या आपल्या शारीरिक गरजा आहेत तशीच शारीरिक संबंध ठेवणं ही सुद्धा आपली एक मानसिक गरज आहे आणि ती पूर्ण होणं फार महत्त्वाचं असतं. पण ह्या वयोगटामध्ये शारीरिक संबंधाचा व्यवस्थित अर्थ कळला नसल्यामुळे मुलांच्या हातून कधी कधी खूप चुका होण्याची शक्यता असते. 10 ते 19 वयोगटातल्या मुलांना शारीरिक संबंध ठेवावेसे वाटतात पण इथे मी असं मुलांना सांगू इच्छिते की जसं आपल्याला अन्न वस्त्र निवारा ह्या प्रामुख्याने शारीरिक गरजा आहेत तशाच आपल्या मानसिक गरजा पूर्ण होणं ही फार गरज असते. तर ह्याच्यासाठी आपल्याला समाज कुटुंब हे निर्माण झालेलं आहे की त्याच्यामध्ये मुलांच्या ह्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. तर मी मुलांना इथे असं म्हणते की जर समाजच नसता किंवा आपलं घर किंवा कुटुंबच नसतं तर सगळीकडे स्वैराचार माजला असता, कोणी कसंही वागलं असतं. तर ह्याच्यावर नियंत्रण राहण्यासाठी आपल्याकडे समाज ही व्यवस्था निर्माण झालेली आहे आणि कुटुंब ही व्यवस्था निर्माण झालेली आहे. तर ह्या दोन्ही माध्यमांमार्फत आपला शारीरिक मानसिक बौद्धिक आर्थिक सांस्कृतिक आणि भावनिक असा सर्वांगीण विकास होत असतो. आणि ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं की 10 ते 19 वयोगटांमधले हे बदल आहेत त्यानुसार आपलं व्यक्तिमत्व कसं निर्माण करायचं तर ह्याच्यासाठी मी इथे मुलांना एक असं सांगायला मला आवर्जून आवडेल की जर ह्या वयामध्ये तुम्हाला शारीरिक संबंध ठेवावेसे वाटले तर तुम्ही ठेवू नये असं मला वाटतं. कारण कसं आहे की आपल्याकडे समाजाने खूप छान एक लग्न ही व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि लग्नापूर्वी जर आपण शारीरिक संबंध ठेवले तर ते समाजाने मान्य केलेले नाही आहेत आणि ते विवाहबाह्य असे आपण संबंध त्यांना म्हणू शकतो किंवा त्याला समाज मान्यता देत नाही.
मग तिथे मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, लग्नाच्या अगोदर शारीरिक संबंध ठेवणं हे समाजाच्या विरुद्ध मानलेलं आहे, कुटुंबाच्या विरुद्ध मानलेलं आहे. पण मी मगाशी जसं म्हटलं की अन्न वस्त्र निवारा ह्या आपल्या शारीरिक गरजा आहेत, तसं शारीरिक संबंध पूर्ण होणं किंवा शारीरिक संबंध होणे ही सुद्धा आपली एक मानसिक भावनिक गरज आहे आणि ती पूर्ण होणे गरजेचं आहे. जर ती पूर्ण झाली नाही तर त्या माणसांमध्ये कधीकधी विकृती येण्याची शक्यता असते. पण मग इथे असा नियम जो आहे आपल्याला समाजाने घालून दिलेला की लग्न झाल्यानंतरच शरीर संबंधाला आपण मान्यता देतो. जर लग्नाच्या अगोदर असे संबंध ठेवले गेले तर त्याला समाज मान्यता देत नाही आणि त्याला विरोध केला जातो. आणि त्याच्यातनं जर एखादी संतती म्हणजे एखादं बाळ निर्माण झालं, बाळाचा जन्म झाला, तर त्याला आपण समाज मान्यता देत नाही आणि त्याला अनवरस संतती असं म्हटलं जातं. तर हे अशा घटना घडू नये म्हणून आम्ही इथे असं सांगू इच्छितो की जरी मुलांना असं वाटलं की ह्या वयोगटामध्ये शारीरिक संबंध ठेवायचे. आता मी जेव्हा खूप ठिकाणी पालकांशी बोलले, लेक्चर्समध्ये मुलांचा नेहमी प्रश्न असतो की मॅडम तुम्ही असं म्हणताय की लग्नापूर्वी संबंध ठेवायचे नाहीत. मग समजा ह्या वयोगटात तर शारीरिक बदलानुसार आम्हाला शारीरिक संबंध ठेवायचे वाटतात. मग तशी जर इच्छा निर्माण झाली आमच्या मनामध्ये तर आम्ही काय करायचं? तर ते काय मी असं ह्या मुलांना इथे सांगते की शारीरिक संबंध जेव्हा ठेवण्याची इच्छा मनामध्ये निर्माण होते तेव्हा ते असं काही एक कंट्रोल बटन नाही आहे मशीनचं की ते बटन दाबलं की ती भावना बंद होते आणि शारीरिक बटन ऑन केलं की ती शारीरिक संबंधाची भावना निर्माण होते. असं काय आपलं मशीनसारखं शरीर नाही. आपण माणूस सजीव आहोत, आपल्याला भावना आहेत, आपल्याला प्रेम आपुलकी ह्या सगळ्या गरजा आहेत आणि आपण या कुटुंबामध्ये राहत असतो, समाजामध्ये राहत असतो. समाजाने काही नियम घालून दिलेले असतात, कुटुंबाने काही नियम घालून दिलेले असतात आणि ह्या नियमांच्या विरुद्ध जेव्हा उल्लंघन तुम्ही करता तेव्हा साहजिकच तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाता असा त्याचा अर्थ होतो. आता निसर्गाच्या विरुद्ध म्हणजे काय? तर आपल्याकडे शास्त्रीय दृष्टिकोनातनं असं बघितलं, जरी तुमच्यात पुरुष बीज तयार होत असलं, निसर्गाने तुमच्यात बाळ जन्माला घालण्याची प्रजनन व्यवस्था जरी करून ठेवली असेल तरी तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. निसर्ग असा सांगतो की निसर्गाच्या विरुद्ध जर तुम्ही गेलात तर निसर्गही तुमच्या विरुद्ध जातो. याचं एक उदाहरण म्हणजे की काही आता 20-25 वर्षाचा काळ बघितला तर आपल्याकडे HIV एड्सचं प्रमाण खूप होतं. म्हणजे अक्षरशः HIV एड्स हा आजार चौथ्या टप्प्यामध्ये म्हणजे खूप प्रमाण होतं त्या आजाराचं. तर हा आजार का होता ह्या आजाराविषयी मी सविस्तर व्हिडिओ पुढच्या ह्याच्यामध्ये करणार आहे. तर आता मी थोडक्यात सांगते की HIV एड्स हा आजार शारीरिक संबंधातनं होतो. मग शारीरिक अनसेफ म्हणजे सुरक्षित संबंध न ठेवल्या गेल्यामुळे म्हणजे काय तर कंडोम न वापरता जर शारीरिक संबंध ठेवले गेले असतील आणि त्याच्यातल्या जर एखाद्या व्यक्तीला HIV एड्स हा आजार असेल तर निरोगी दुसऱ्या व्यक्तीला ज्याच्याबरोबर तो संबंध ठेवतोय त्याला सुद्धा HIV एड्स होण्याची खूप शक्यता असते. आणि अशा माझ्याकडं भरपूर केसेस येऊन गेलेल्या आहेत की साधारणपणे 25-30 वर्षाच्या आतमधली मुलं मुली HIV पॉझिटिव्ह आम्ही बघितलेली आहेत आणि त्यांच्यावरती ट्रीटमेंट केलेली आहे. आणि ह्याच्यावरती अजूनही म्हणजे इतक्या वर्ष ह्या आजारांवरती अख्खं जग काम करतंय, संशोधन झालंय, तरी अजून आजारावरती परमनंट असं औषध निघालेलं नाही. म्हणजे कसं असतं की ह्या आजारामुळे त्या व्यक्तीची प्रतिकार क्षमता तर कमी होते पण त्याचं आयुष्य हे साधारणपणे 10 ते 15 वर्ष तो जास्तीत जास्त जगू शकतो. तर इथे मी थोडक्यात असं सांगते की हा आजार होण्याची शक्यता असते जर त्या व्यक्तीने HIV पॉझिटिव्ह असेल
किंवा असेल आणि त्यांनी जर विदाऊट कंडोम सेक्शुअल कॉन्टॅक्ट्स ठेवले निरोगी व्यक्तीबरोबर, तर त्या निरोगी व्यक्तीला HIV एड्स होण्याची शक्यता असते. मग ही जी कॉलेजेसची मुलं असतात ती माझ्याकडे यायची. त्यावेळेस आम्ही जेव्हा टेस्टिंग करायचो तर टेस्टिंगमधनं तर ते 100% कळतं की ह्या मुलाला HIV एड्स आहे किंवा नाही. आणि जर असेल तर मग त्याचं पुढचं आयुष्य हे उद्ध्वस्त झाल्यासारखं होतं. मग हे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये याच्यासाठी आम्ही असे खूप लेक्चर्स घेतले, खूप माहिती, खूप जाणीवपूर्वक कार्यक्रम घेतले की जेणेकरून ह्या वयोगटातल्या मुलींना आपल्या शरीराची ओळख व्हावी. या वयोगटात जरी तुम्हाला असं वाटलं की नाही शरीर संबंध ठेवायचे वाटतात, मित्रांचं फोर्स असतो, संगत असते किंवा जाणून घ्यायची एक इच्छा असते की हे काय आहे, तर ह्याच्यामध्ये मी पालकांना पुन्हा एकदा असं इथे आवाहन करते की तुमची इथे भूमिका खूप महत्त्वाची आणि बदलली गेली पाहिजे. लहानपणापासून आपल्यासमोर जो आपला मुलगा असतो त्याच्याबद्दलचं आपलं मत हे वेगळं, आपलं मत हे एक ठराविक असतं. तर ह्याच्यामध्ये असं मी पालकांना इथे सांगू इच्छिते की एक मित्र म्हणून त्यांच्याशी तुम्ही संबंध कॉन्टॅक्ट तयार करा, त्यांच्याशी मैत्री करा मुलांशी, त्यांच्याशी मोकळेपणाने या विषयावर वेगवेगळी उदाहरणं देऊन बोलायला सुरुवात करा. म्हणजे त्या मुलांच्या मनात काय होईल की नाही, हे जे काय आहे, उद्या समजा एखाद्या मुलाला मित्राच्या संगतीमुळे एखादा मित्र म्हटला काय नाही होत, मी बऱ्याच वेळा शारीरिक संबंध ठेवलेले आहेत, असा काय आजारबिजार होत नाही, तर मित्रांच्या ज्या फोर्समुळे त्या मुलाला कधी असं घटनेला सामोरं जायची वेळ आली तर त्याच्याशी जर या विषयावर त्याच्या पालकांनी किंवा शिक्षकांनी किंवा अशा काही माध्यमातून जर त्याच्यापर्यंत ही माहिती असेल तर तो स्वतःची काळजी नक्कीच घेऊ शकेल असं मला वाटतं. तर ह्या मुलांनासुद्धा मी पुन्हा एकदा सांगते की लग्नाच्या अगोदर शारीरिक संबंध ठेवणं हे आपल्या समाजाच्या विरुद्ध आहे. तर असल्यामुळे आपण शक्यतो ते ठेवू नये. ज्याला आपण म्हणतो की ब्रह्मचर्य, म्हणजे लग्नाच्या अगोदर शारीरिक संबंध न ठेवणं, याला ब्रह्मचर्य म्हणतात. तर याचं पालन करावं आणि रीतसर आपलं जेव्हा लग्न होतं तेव्हा समाज आपल्याला मान्यता देतो की आता तुम्ही शारीरिक संबंध ठेवू शकता. तर हा एक खूप नाजूक विषय आहे शारीरिक संबंध म्हणजे, आणि याच्यातनं खूप मोठे धोके उद्भवतात आणि मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होतात. हे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, हे जी उमलती फुलं आहेत, उमलत्या कळ्या आहेत, या कळ्यांना कसं फूल होता येईल, मोकळेपणाने आयुष्यात जीवनात कसं त्यांना वावरता येईल, ह्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. जर हा व्हिडिओ बघितल्यानंतर काही मुलांना स्वतःचे प्रश्न असतील तर त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये लिहिले तरी चालतील किंवा माझ्या ईमेलवरती मेसेज पाठवला तरी चालणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा शारीरिक संबंध या विषयावरती बोलतो, लैंगिक शिक्षणाच्या माध्यमातून, ज्याला आपण लैंगिक शिक्षण म्हणतो, स्वतःची ओळख म्हणतो, बरेच काही अशी नावं आपण देतो, या सर्वाचा उद्देश एकच आहे की आपलं शारीरिक स्वास्थ्य हे व्यवस्थित राहिलं गेलं पाहिजे. या वयोगटातले मुलांचे प्रश्न हे फार वेगळे असतात. मग त्यांचं पुरुषजननेंद्रिय म्हणजे जो लिंगाचा भाग आहे तो छोटाच आहे, मोठाच आहे किंवा किती असला पाहिजे, असे बारीक सारीक त्यांचे प्रश्न असतात. किंवा किती वेळा दिवसातून शारीरिक संबंध ठेवले गेले पाहिजेत. तर मी इथे मुलांना आणि पालकांना असं सांगू शकते की शारीरिक संबंध असं हे नाही आहे की नाही दिवसात 2दा-3दाच ठेवले गेले पाहिजेत किंवा ठेवूच नाही. फक्त आपण एक नियम असा आपल्या स्वास्थ्यासाठी, आपल्या आयुष्यासाठी, आपलं निरोगी आयुष्य कसं जगता येईल याच्यासाठी एक नियम घालून ठेवलेला आहे की तुम्ही शारीरिक संबंध ठेवायचे असतील तर लग्नापूर्वी ठेवू नका, आणि जर ठेवायची गरज पडली किंवा तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही कंडोम यूज करून ते सेक्शुअल कॉन्टॅक्ट्स ठेवू शकता आणि लग्नानंतर तर तुम्हाला सगळीच मान्यता मिळते. त्याच्यामुळे हा व्हिडिओ करण्यामागचा एकच उद्देश आहे की मुलं ह्याच्यात फार अडकून राहतात.
त्यांना ते फार वेगळं वाटत असतं, आकर्षण वाटत असतं आणि त्यांना असं वाटतं हे काहीतरी वेगळंच आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं पूर्ण जे आयुष्याचं करिअर आहे, जे आयुष्यात ज्यांचं काही गोल त्यांनी ठरवलेलं आहे, आईवडिलांच्या ज्या अपेक्षा असतात त्यांच्याकडनं, ते कधीकधी उद्ध्वस्त झाल्यासारखं होत असतं. कारण ही मुलं त्यातच अडकून पडतात आणि त्याच्यातनं बाहेर पडता येत नसल्यामुळे कधीकधी त्यांच्या मनावर परिणाम होतो, शरीरावर परिणाम होतो, समाजात घेतलं गेलं नाही त्याच्यामुळे त्यांच्या सामाजिक जीवनावरती परिणाम होतो, कुटुंबामध्ये सुद्धा त्यांना व्यवस्थित वागणूक दिली जात नाही आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे ते स्वतःला दोषी समजू लागतात. मी तर काही काही असे केसेस माझ्याकडे आहेत की काही काही मुलांनी आत्महत्या ह्या गोष्टीचा करण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्यांना कुठेच आधार मिळत नाही किंवा प्रेम आपुलकीने त्यांच्याशी कुणी या विषयावर बोललं जात नाही, कारण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मग हे असे प्रकार होऊ नयेत, मग ह्याच्यासाठी मी तुमच्यासमोर व्हिडिओ मांडला आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यावरती मला असं पुन्हा एकदा तुम्हाला सांगावं असं वाटतं की माझ्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर आणि लाईक करा.